गेल्या 3 वर्षांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होतीये। यंदा तर सोयाबीनचा दर गेल्या काही वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचलाय। यंदाच्या हंगामात तर शेतकऱ्यांना तब्बल 5,000 कोटी रुपयांचा फटका बसल्याचं चित्र आहे। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले। पाहूयात त्याचबद्दलचा हा एक सविस्तर रिपोर्ट। सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला। दर कोसळले, उत्पादन खर्चही निघेना। सोयाबीन उत्पादकांकडे सरकार कधी बघणार? हे आहेत हर्षवर्धन देशमुख। त्यांनी आपल्या 5 एकर शेतीमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली होती। त्यात त्यांना अवघे 30 कट्टे म्हणजे 15 क्विंटल सोयाबीन झालाय। पेरणी ते काढणीपर्यंत एका एकर मागे 30,000 रुपये खर्च आला। मात्र आधीच मजूर मिळेनासे झाले। त्यातूनही कसंबसं सोयाबीन काढून बाजारात आणलं तर 4,892 रुपये हमीभाव असताना त्यांच्या सोयाबीनला फक्त 3,800 रुपयांचा दर मिळाला। म्हणजेच हमीभावापेक्षा सुमारे 1,000 रुपयांचा फटका त्यांना क्विंटल मागे बसलेला आहे। हा शेती करत असताना हे आम्हाला असं वाटतं की हा तोटा धंदा आहे। कारण आम्ही जे करतो पिकवतो या मालाचा म्हणजे आम्हाला त्याचे भावच नाही लावता येत। मी 3800 रुपयानं सोयाबीन विकलं। हमी भाव जवळपास मला 4,892 रुपयाच्या जवळपास। दरम्यान सोयाबीनच्या लागवडीचा खर्च नेमका किती आहे तेही आपण पाहूयात। पंजीचा खर्च 700 रुपये तर चाईसाठी 500 रुपये लागतात। ट्रॅक्टरचा खर्च 600 रुपये तर सोयाबीनची बॅग 2,700 रुपयाला येते। तर पेरणी खर्च 500 रुपये आणि तणनाशकांचा खर्च हा 1,000 रुपयांपर्यंत जातो। कीटकनाशकांचा खर्च 800 रुपये आणि सोंगणीचा खर्च 2,800 रुपयांपर्यंत जातो। तर सोयाबीनचा शासकीय भाव हा 4,892 रुपये प्रति क्विंटल आहे। व्यापाऱ्यांकडून खरेदी करताना 3,600 ते 3,800 रुपयांपर्यंतच खरेदी केली जाते। यंदाचा हंगाम सुरू झाला तेव्हापासूनच सोयाबीनच्या बाजारात मंदीचं वातावरण होतं। केंद्र सरकारनं 2024-25च्या खरीप हंगामासाठी सोयाबीनचे हमीभाव 4,892 रुपये प्रति क्विंटल जाहीर केले होते। पण बाजारात 3,800 रुपये ते 4,300 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला। कास्तकाराच्या मालाला जो भाव आहे तो यांनी न ठरवता कास्तकाराच्या मालाला स्वतः कास्तकारांनी भाव ठरवून दिला पाहिजे। किंवा यांनी हमी भाव जो आहे समजा आता हमी भाव हे 4,898 रुपये समजा समथिंग, तर आपण 3,800 रुपयानं आता सोयाबीन आम्ही देऊन राहिलो। म्हणजे आमचा जर विचार केला तर आज 1,000 रुपयाच्या मागे आम्ही 1,000, 1,200 रुपये, 1,500 रुपयाचा आम्हीच घरात कमी पैशाने देऊन राहिलो। त्याचा सरकारने थोडासा विचार करायला पाहिजे। सोयाबीन उत्पादकांना यंदा मोठा आर्थिक फटका बसलाय। महाराष्ट्रामध्ये 50 लाख हेक्टर म्हणजेच 1,25,00,000 एकर मध्ये सोयाबीनची शेती होते। एकरी 4 क्विंटल हे उत्पादन अपेक्षित धरलं तर 5 कोटी क्विंटल उत्पादन होते। प्रति क्विंटल 1,000 रुपये कमी या हिशोबाने शेतकऱ्यांना सुमारे 5,000 कोटी रुपयांचा फटका बसल्याचं ज्येष्ठ शेतीतज्ञ विजय जावंधिया यांनी सांगितलंय। यावर्षी बाजारात सोयाबीनलाही भाव नाही आणि सोयाबीनच्या DOCलाही भाव नाही। ही सुद्धा घोषणा केली गेली की आम्ही 25%, 30% खरेदी करू, पण ती सुद्धा प्रामाणिकपणे झालेली नाहीये। सरासरी 4 क्विंटल जरी सोयाबीनचा उत्पादन धरलं तर 5 क्विंटल सोयाबीन महाराष्ट्रात उत्पादन होतं। त्यातले 12 लाख 15 लाख क्विंटल विकत घेणं त्याला काही अर्थ नाही आहे। विदर्भामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पन्न घेतलं जातं। संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर सरासरीपेक्षा जास्त सोयाबीनचं पीकच अव्वल आहे। सोयाबीन हे शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून ओळखलं जातं। मात्र हीच सोयाबीनची शेती आता शेतकऱ्यांच्या पदरात पैशांऐवजी दुःख टाकू लागली आहे। म्हणूनच सरकारनं आता सोयाबीन उत्पादकांसाठी ठोस धोरण आखण्याची गरज निर्माण झाली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।